ही रायगडाची पूर्व दिशा, ही मंदिराची खरी समोरची बाजू आहे. जिथं खालच्या भिंतीच्या मागून जाते दरवाजातूनच आतमध्ये येत होते मंदिरामध्ये. ही किल्ल्याची पूर्व दिशा आहे. हे जगदीश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये हनुमंतांची स्थापना, शंकराची पिंड आहे. मंदिराच्या आतमध्ये हनुमंतांची स्थापना, शंकराची पिंड आहे. पण या मंदिराला लांबून पाहिलं तर याचा आकार कुठल्या आकारे वाटतो? याचा आकार असा का दिला? जर का लांबून मोगलांनी मंदिर पाहिलं तर यांना वाटावं आपलंच आहे, जेणेकरून त्याच्यावरती आक्रमण नाही झाली पाहिजे. जर का मंदिरापर्यंत मोगल आले त्यावेळी मोगला उंच अंगाने दांडगे दिपाड असायचे. जर का मोगलांनी देवदेवतांची नासधूस केली तर मोगलांनी मंदिरामध्ये जाताना झुकून जावं. मग आजही मंदिरामध्ये जाताना झुकूनच जावं लागतं. दरवाजांच्या अट एकदम छोटे ठेवण्यात आले. ज्याने हा रायगड बांधला आपले आर्किटेक्चर होते हिरोजी इंदुळकर. 14 वर्षे लागली किल्ला बांधायला. हजारो गवडी त्यांच्या हाताखाली होते. रायगडावरती पाणी अडवा, पाणी जिरवा. 400 वर्षापूर्वी तुम्ही आजही आतापर्यंत माझ्यासोबत काही ठिकाणं पाहिली पण किल्ला पाहिला नाही. अजूनही आपण किल्ल्याचा भाग पाहिला नाही. अजून मेन अति महत्वाची ठिकाणं पाहायची आहेत. जेवढं तुम्ही एकत्र राहणार तेवढं तुम्हाला माहिती मिळेल. बघा, सर्वांनी सोबत राहा, मागे पुढे कुणी व्हायचं नाही. बघा, किल्ल्याचा वरचा मोठा परिसर आहे. किल्ल्यामध्ये आज गर्दी आहे. सर्वांनी एकत्र राहा. मग ज्या दिवशी रायगडाचे बांधकाम हाती दिले हिरोजींच्या, रायगडाचं मूळ नाव होतं रायरी. रायरी घेण्याआधी बांधकाम इथे काही नव्हती. हा एक डोंगर होता. त्यांच्याकडनं राजधानीच्या दृष्टिकोनातून रायरीची निवड केली महाराजांनी आणि रायरीची बांधकामं हाती दिली हिरोजींच्या. हजारो गवंडी त्यांच्या हाताखाली होते. रायगडावरती, रायगडाच्या काळ्या कातलामध्ये मोठे 11 खड्डे मारले गेले या किल्ल्यावरती. उतरत्या भागावरती आडवी भिंत बांधली, तिथे पाण्याचा साठा केला. म्हणजे बघा, पिण्यासाठी पाणी मिळालं, बांधकामासाठी दगडी मिळाला. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले गेले. रायगडावरती लाखो शिवभक्त येतात. लाखो शिवभक्त रायगडाची वारी करत असतात. 2 वर्ष किल्ल्यावर पाऊस जर पडला नाही ना तरी पाण्यात दुष्काळ येत नाही. कल्पना करा मग त्यावेळेस रायगडाचं वैभव कसं असेल. मागे राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 3.5 लाख लोकांनी इथे गर्दी केली होती. पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हता. तरी सुद्धा पाण्याची कमतरता इथे आली नव्हती. पाणी अडवा, पाणी जिरवा. 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या गेल्या. त्यातला दगड निघाला, तो बांधकामासाठी वापरला. दगड चिपकवण्यासाठी लागणारा मटेरियल गडाच्या खालून आणावा लागत होता.
सर्व आलेत का? या दरबारातलं मधलं अंतर 250 फुटापेक्षा जास्त अंतर आहे. छत्रावाली ही जी तुम्ही मेघडंबरी पाहताय ना, पंचधातूची आहे. पंचधातू अष्टकोनी मेघडंबरी. मेघडंबरीच्या खाली बघा, समोरच्या बाजूला 3 खिडक्या, 3 गाळे पाहताय का? त्याच्या आतमध्ये अति महत्वाचं दगडाचं पाषाण आहे. अहो, त्या दगडाच्या पाषाणावर आपल्या राजांचं 32 मनाचं सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो. 1 मन म्हणजे 40 किलो असं वजनी 1280 किलोची सोन्याची गादी इथे होती. अहो, या जुल्फेर खानाने या रायगडास खालून वेढा दिला. इथे आला, अहो त्याने घणाचे घाव घालून 32 मन सोन्याची गादी पाषाणावर वितळवली. म्हणजे आजही वितळलेले डाग त्या पाषाणावर आहे. अहो, 32 मन सोन्याची गादी पाषाणावर वितळवली आणि वितळवून तो इथून घेऊन गेला. पंचधातूची मेघडंबरी अष्टकोनी. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गॅनी गिरसिंग यांच्या हस्ते मेघडंबरीची स्थापना 1985 ला झालेली आहे. आणि मेघडंबरीच्या आतमध्ये जी बसवलेली प्रतिमा पाहताय, कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे राजांचे 6 जून 2009 मध्ये त्यांच्या हस्ते प्रतिमेची स्थापना झालेली आहे. तोच आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यावेळेस हा दरबार पॅकबंद होता, पैठणी कापडाने सजवलेला होता. त्याच्या आतमध्ये मशाली होत्या. राज्याभिषेकाला 6000 मावळ्यांनी ते गर्दी केली होती. प्रत्येकाच्या कमरेला भगवी शाल होती, भगवे फेटे, दमदार मिशना ताव देत प्रत्येक मावळ्याच्या हातामध्ये तलवारी होत्या. सिंहासनाच्या उजव्या हाताला, त्या सिंहासनाच्या उजव्या हाताला आऊसाहेब बसल्या होत्या. डावीकडे मंत्रिमंडळ शंभूराजे राजाराम महाराज. राजे पहाटे शनिवारी सकाळी पहाटे आपल्या महाराजांनी स्नान केलं. छत्रपती शिवाजी राजांनी स्नान केलं. आणि भवानी आईला साकडं घातलं. गड दैवत देवीची ओटी भरली. जगदीश्वर शंकर पहाटे महाराजांनी पहाटे छत्रपती शिवाजी राजांनी पहाटे तो पोशाख चढवला. कपाळी चंद्र, गळ्यामध्ये कवडे, कपाळी शनिवारी 5 वाजता राजे देव देवतांचं दर्शन करून महाराज हत्तीच्या मार्गातून राजे पहाटे किल्ल्याच्या उमट्यावरती नजरेने महाराजांनी 6000 लोकांना पाहिलं. आणि एक नजरेने 32 मन पाहिलं. हा भव्य सोहळा पाहून राजा किल्ल्याच्या उंबरट्यावरती राजांच्या हात, राजांचं हृदय भरलं. राजांचं हृदय कारण काय होतं, राजाचं रहिते होते, राजा छत्रपती होणार होते. त्या वीरांच्या जीवाभावावरती स्वराज्य उभं केलं. रहितेचं राज्य उभं केलं. ज्या मावळ्या पोरांच्या भावावरती स्वराज्य उभं केलं, रहितेचं राज्य. तो एकही मावळा आनंदाच्या सोहळ्याला राज्याभिषेकाला दिसत नव्हते. दादा राजांनी आधी राज्याभिषेक होणे मावळे लढाईमध्ये वीर मरण पावले होते. अहो, त्याच मावळ्यांच्या विधवा बायका, त्या मावळ्यांच्या लहान मुलांना पाहिलं आणि राजांचे हातपाय लटटायला लागले. राजे लटटत्या अंगाने सिंहाची पावलं टाकत राजे नदी म्हटलं, अहो साहेब, त्याची पहिली पायरी चढते आम्हाला ठेवतात. ज्या शूर मावळ्यांच्या जीवाभावावरती आम्ही स्वराज्य उभं केलं, आम्ही रहित उभं केलं, तो एकही मावळा सोहळ्याला माझा मावळा मला दिसत नाही. आम्ही स्वराज्याची 2री पायरी चढतोय, हा माझा प्रतापराव गुजर. हिंदुस्थानची 3री पायरी हा माझा तान्हाजी मालुसरे. आधी लग्न त्या कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचा असं म्हणणारा माझा ताना. आम्ही स्वराज्याची चढतोय. आग्र्यावरून माझा शिवा काशी. जर लाखात गेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. वीरांच्या मावळ्यांची लटटत्या अंगाने सिंहासनावर महाराजांनी गुडगा टेकवला. अहो, 6000 शालीपेटे गुंडाळले, गुणांचा वर्ष केला, किल्ल्यावरती तोफा उडवल्या. राजे छत्रपती झाले. आनंद पसरला. गावातून गड किल्ल्यातून साखरेचे पाण्याचे विडी वाटू लागले. राजा छत्रपती झाले. आणि मागून येते की महाराज प्रौढ व्रत
क्षत्रिय कुलावतार सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवाजी महाराज जय भारत माता की हर हर महा गाईज आज आमचा पूर्ण रायगड किल्ला फिरून झालेला आहे आणि इथलच्या गाईडने आम्हाला खूप छानपणे सर्व किल्ल्याची माहिती दिलेली आहे आणि आम्ही आता किल्ल्याहून खाली उतरत
चलने में आएगी चलने से बहुत बहुत धन्यवाद।